नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सायली रूममध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही बघितलंत ना मी कशी रूम लावून ठेवली आहे. आता तुम्ही सांगा, मी गुड बॉय आहे ना? मग ह्या गुड बॉयला तुम्ही किती मार्क द्याल? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की 1 मिनिट हां. आणि तो पेन घेऊन येतो आणि म्हणतो की सांगा ना, तुम्ही ह्या गुड बॉयला आता किती मार्क द्याल? आणि आपला हात पुढे करतो. तेव्हा सायली म्हणत असते, आधी थांबा, मला बघू दे तरी ह्या गुड बॉयनी किती कामं केली आहेत आणि किती नीट केली आहेत ती. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, बघा ना. तेव्हा इथे सायली आता जाऊन कपाट उघडते. तेव्हा सायलीच्या साड्यासुद्धा अगदी व्यवस्थित लावून ठेवलेल्या असतात. स्वतःचे टी शर्ट्स, कपडे, टॉवेल वगैरे सगळं एका बाजूला व्यवस्थित लावून ठेवलेले असतात. त्यानंतर इथे पुस्तकंसुद्धा जागच्या जागी लावून ठेवलेले असतात. आणि इथे ज्या फाईल वगैरे असतात त्यासुद्धा कपाटामध्ये अगदी व्यवस्थित लावून ठेवलेल्या असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बघितलंच मिसेस सायली, सगळ्या वस्तू मी कशा जागच्या जागी अगदी व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत. आणि मी ऑफिसमधून सुद्धा वेळेवरती घरी आलो आहे. ऑफिसमध्ये मी एकसुद्धा कॉफी प्यायलेलो नाही आहे. आणि त्यानंतरला घरी आल्यानंतर मी एकसुद्धा कॉफी घेतलेली नाही आहे. त्यानंतर मी माझं काम आवरून जेवून आपल्या रूममध्ये आलो आहे. रूममध्ये आल्यानंतर मी आपली रूम व्यवस्थित लावून घेतली आहे. आणि आता मी आपला अंथरूणसुद्धा बघा नीट करून ठेवलं आहे. बेडसुद्धा मी आपला नीट लावून ठेवला आहे. मग आता आहे की नाही मी गुड बॉय? आता तुम्ही सांगा, ह्या गुड बॉयला तुम्ही किती मार्क द्याल? तेव्हा इथे अर्जुन आपला हात पुढे करतो. तेव्हा सायली त्याच्या हातावरती छोटासा शून्य काढून ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय 0? तेव्हा तो म्हणतो इट्स ओके. आणि तो त्याच्यामध्ये सुद्धा खुश होऊन आता जातच असतो. तेवढं तर सायली म्हणते, थांबा सर. आणि ती आता त्या शून्याच्या समोर 1 टाकते आणि म्हणते की 10 पैकी 10. तेव्हा इथे अर्जुनला इतका आनंद होतो की तो लगेचच बेडवरती जातो, लगेचच उड्या मारतो आणि सगळ्या उशा वगैरे हांतरून पांघरून सगळं विस्कटून टाकतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं मिसेस सायली, तुम्ही मला 10 पैकी 10च देणार. कारण का मी कामच तसं केलं आहे ना. मी सकाळपासून गुडबॉयसारखा वागतो आहे, बरोबर की नाही? आणि त्याने आता सगळं हांतरून इकडे तिकडे फेकल्यानंतर सायली मात्र शांतपणे उभी राहिलेली असते आणि अर्जुनकडेच बघत असते. तेव्हा इथे अर्जुन आता भानावरती येतो आणि म्हणतो, सॉरी मिसेस सायली, मी त्या आनंदाच्या भरामध्ये हे सगळं केलं, पण मी करतोय नीट, मी हे सगळं लावून ठेवतो. तेव्हा इथे अर्जुनच्या लक्षात आलेली असते आपली चूक, की इथे सकाळपासून त्याने जे काही काम केलेलं असतं ते एका क्षणामध्ये त्याने सगळं काही आता विस्कटून टाकलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सॉरी मिसेस सायली, सॉरी, मी सगळं व्यवस्थित लावतोय. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही नाही हे सगळं व्यवस्थित केलं ना तरीसुद्धा चालेल, हे सगळं मी नीट करते. पण मला सर एक गोष्ट सांगा, मी काय तुम्हाला घरातली ही कामं करायला सांगितली आहेत का? ही कामं करायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि तुम्ही मुळातच गुड बॉय आहात. तुम्हाला गुड बॉय बनायची काहीच गरज नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही ही घरातली कामं नाही तर तुम्ही स्वतःची कामं करून फक्त स्वतःची काळजी घ्या. मला एवढंच म्हणायचं आहे. कारण जर तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्रास होईल. आणि तुम्हाला त्रास झाला तर? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तर काय? तेव्हा सायली म्हणते, सर तुम्हाला त्रास झाला तर मग? तेव्हा अर्जुन म्हणतो, तर मग काय? तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला त्रास झाला तर मग तुम्ही आजारी पडाल ना. आणि तुम्ही आजारी पडलात तर कामामध्ये किती तुम्हाला प्रॉब्लेम होईल, तुमच्या कामाचे खाडे होतील, तुमच्या कामावरती त्याचा परिणाम होईल. आणि मग ते मला चालणार नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, म्हणूनच तुम्हाला म्हणते, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या, बाकी काही नको, ही कामं करायला मी आहे ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्हाला माहिती आहे ना आता जरा कामाचा वर्कलोड खूप जास्त आहे. मी आज उशिरापर्यंत काम केलं तर तुम्हाला चालेल का प्लीज? तेव्हा इथे सायली म्हणते, करा ना सर, फक्त रात्री झोपताना तुम्ही 1 ग्लास थंड दूध पिऊन झोपायचं आहे, चालेल ना? ही अट आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, ठीक आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, मी येते सर, मला खाली जरा कामं आहेत. तेव्हा इथे सायली गेल्यानंतर अर्जुन खूपच जास्त खुश होतो. कारण सायलीने अर्जुनला खूप जास्त समजून घेतलेलं असतं आणि समजावून सांगितलेलं असतं. तर इथे रविराज काका आता सानिकाला फोन करतात, प्रियाच्या मैत्रिणीला, आणि विचारतात की तिथे तन्वी आहे का? तेव्हा ते म्हणतात, नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तन्वीचा फोन लागत नाही आहे ना, म्हणून जरा फोन केला. तिथेसुद्धा तन्वी नाही आहे का? तेव्हा इथे रविराज काका आता टेन्शनमध्ये आलेले असतात. ते म्हणतात, सुमन, अजून कुठल्या मैत्रिणींचा नंबर आहे का? तेव्हा सुमन म्हणते, नाही ना भाऊजी, जेवढे मला भेटले ते मी तुम्हाला दिलेत. तेव्हा रविराज काका म्हणतात, काही झालं नसेल ना माझ्या मुलीला, मी तिला जास्त बोलायलाच नको होतं. तेव्हा इथे नागराज म्हणतो, तिला काय धाड भरली आहे, तिला काय नाही होणार, आम्हाला तिघांना अडकवायला निघाली आहे ना ती, सापडू दे मला, मग बघतो तिच्याकडे. तर इकडे नागराजसुद्धा आता घाबरलेला असतो, कारण त्याचंसुद्धा व्हिडिओमध्ये तिने नाव घेतलेलं असतं.
तर इकडे आता सुमन म्हणत असते, भाऊजी कुठे गेली असेल हो तन्वी, मला काळजी वाटते, आपण पोलीस कंप्लेंट करूया का? तेव्हा नागराज म्हणतो, अगं पोलीस कंप्लेंट काय करतेस, काय लहान मुलगी आहे का ती गेली आहे ना कुठेतरी, येईल ती परत, आपण थोडे पेशन्स ठेवूया ना. दादा तू म्हणाला होतास ना की तिच्या क्लासमधल्या मुलींना जरा फोन कर म्हणून, मी जरा जाऊन येतो, बघतो त्यांच्याकडे काही माहिती मिळते का. तेव्हा इथे नागराज आता पोलीस कंप्लेंट करायला घाबरलेला असतो. तर इथे महिपत आणि साक्षी दोघेही आता खूप जास्त घाबरलेले असतात. महिपत म्हणत असतो, माझी चुकी झाली, मी पक्याला त्या मुलीला मारायला सांगितली, खरं तर त्या प्रियाचा गळा आहे ना मी माझ्या हाताने दाबायला हवं होतं आणि तिला मारायला हवं होतं. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, पण अण्णा मला खूप जास्त भीती वाटते, प्रियाने तो व्हिडिओ आपल्यालाच पाठवला आहे की आपल्याबरोबर अजून कुणाकुणाला पाठवलं आहे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. जर त्या अर्जुनला हा व्हिडिओ पाठवला ना तर तो मला सोडणार नाही आहे. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की असं काही नाही होणार आहे, तू काळजीच करू नको. तर इथे नागराजचा आता फोन आलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की महिपत त्या प्रियाचा काही पत्ता लागला का? तेव्हा त्याची माणसं शोधतायत असं सांगितलं जातं. तेव्हा इकडे आता पक्या येतो आणि म्हणतो की सगळीकडे शोधलं पण ती कुठेच सापडत नाही, अगदी हायवेपर्यंत शोधलं. तेव्हा महिपत म्हणतो, हायवेपर्यंत शोधलं, हायवेपर्यंत शोधून झालंय ना, मग आता त्याच हायवेने सरळ घरी जायला हवं होतंच ना, तू इथे कशाला आलायस? तर इथे नागराज म्हणत असतो की त्या प्रियाचा काही पत्ता लागत नाही आहे, तो व्हिडिओ तिने अजून कुणाकुणाला पाठवला आहे काय माहिती, जर तो अर्जुनपर्यंत पोहोचला ना तर आपलं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन आता काम करत असताना तो म्हणतो, हा तर तन्वीचा मेसेज आलेला आहे आणि तिने हा कसला व्हिडिओ पाठवला आहे मला. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आता अर्जुन खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तरी ते सायली म्हणत असते की पूर्णाजीची सगळी औषधं मी आणून ठेवलेली आहेत आणि त्यांना दिलेली सुद्धा आहेत. तेव्हा कल्पना म्हणत असते, सायली आधी मला आणि ह्यांना पूर्णाजीच्या औषधांची खूप काळजी असायची, आम्ही दोघेही त्यांच्या औषधांची काळजी घ्यायचो, पण जेव्हापासून तू पूर्णाजींची सगळी जबाबदारी स्वीकारली आहेस ना तेव्हापासून त्यांच्या औषधांची आम्हाला काळजी राहत नाही, कारण तू सगळं अगदी वेळेवरती आणतेस. तेव्हा सायली म्हणते की ते माझं कर्तव्यच आहे. तेवढ्यातच अर्जुन धावत पळ देतो आणि म्हणतो, मम्मा डॅड अश्विन सायली लवकर इकडे या. तेव्हा आता सगळेजण आल्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की तन्वीने एक मेसेज केला आहे आणि व्हिडिओसुद्धा पाठवला आहे. तेव्हा तो व्हिडिओ आता सगळेजण बघत असतात. तो व्हिडिओ बघितल्यानंतर इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, हे तर अनबिलिव्हेबल आहे, हे कोणाला माहिती आहे का? तेवढं तर सायली म्हणत असते, रविराज सरांना या सगळ्याबद्दल माहिती आहे की नाही? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, थांब मी फोन करून विचारतो. तेव्हा इकडे अर्जुन फोन करतो आणि म्हणतो, सिनियर तन्वी कुठे आहे? तेव्हा रविराज काका म्हणतात की तन्वी सकाळपासून घरामध्ये नाही आहे, ती गायब आहे, कुठे गेले काय माहिती. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू हे मला आत्ता सांगतोय सिनियर, हे बघ तू काळजी करू नको, मी येतोय घरी, आपण घरी आल्यानंतर बोलूया. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, मी तुला सांगणारच होतो पण अरे मी तिला आधी शोधतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मी येतो, मग आपण बोलू. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, तुम्ही सगळेजण जा, मी पूर्णाजींजवळ इथेच थांबते, त्या जर उठल्या तर घरामध्ये कोणीतरी हवं आहे ना त्यांना सांगायला. तर इकडे आता महिपत म्हणत असतो, काय रे पक्या, अरे त्या प्रियाला मारायला सांगितलेलं ना तुला, साधी ती एक छोटीशी पोरगी, तिला मारता नाही आलं का तुला? तिला खरं तर मीच मारायला हवं होतं. तेवढ्यातच ती साक्षी म्हणत असते की ही प्रिया बघा काय म्हणाली, आपण तिला पैसे दिले, तिने आपल्याला मदत केली याचं काही नाही, आणि याच्यामध्ये ती स्पष्टपणे म्हणते की साक्षीनेच खून केला आहे त्या विलासचा. हे सगळं तिने जर त्या अर्जुनला सांगितलं तर? तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते, अण्णा बघा ना त्यांनी सगळं त्याच्यामध्ये बोलले हो. तेव्हा इथे अण्णा आता जोरदार पक्याला मारतात आणि त्याला तिथून जायला सांगतात. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, अण्णा मला खूप भीती वाटते, मला जर शिक्षा झाली तर हा व्हिडिओ जर अर्जुनकडे गेला ना तर तो मला सोडणार नाही आणि जास्तीत जास्त शिक्षा देईल. तेव्हा इथे महिबत म्हणत असतो, अजिबात घाबरायचं नाही, जोपर्यंत तुझा हा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत अजिबात घाबरायचं नाही, तो अर्जुन तुझं काही वाकडं करू शकणार नाही आहे, फक्त एकदा ती प्रिया माझ्या हाताला लागू दे, मी असताना तू या छोट्या मोठ्या गोष्टींना आणि ह्या व्हिडिओला तर अजिबातच घाबरू नकोस. तेव्हा इथे आता साक्षीला महिपत धीर देत असतो आणि तिला शांत करतो, कारण ती खूपच जास्त पॅनिक झालेली असते एक व्हिडिओ बघून. तू सुधीर बुधीर झाली आहेस का असं सुद्धा महिपत म्हणतो. त्यानंतर इथे सगळेजण आता एकत्र जमलेले असतात. अश्विन म्हणतो, हे कधी झालं, तन्वी कधी घरातून बाहेर गेली? तेव्हा इकडे आता नागराज म्हणत असतो की सकाळपासून ती घरामध्येच नाही आहे, आम्ही सगळीकडे शोधतोय तिला. तेव्हा रविराज काका म्हणतात, खरं तर माझीच चुकी आहे, मी तिला एवढं बोलायला नको होतं, आणि त्याचबरोबर माझी मुलगी एवढ्या वर्षाने मला सापडली होती, तिला जर काय झालं ना तर मी सुद्धा जिवंत नाही राहणार. तेव्हा सायली म्हणत असते, सर असं बोलू नका, हे बघा मी लहानपणापासून प्रियाला ओळखते ना, तिचं काहीतरी बिनसलं असेल म्हणून ती घरातून बाहेर गेली असेल, कुठेतरी शांत बसली असेल, पण ती लवकरात लवकर परत येईल.
तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो आणि सिनियर एवढं सगळं घडलं, तिने तुला हा व्हिडिओ पाठवलेला नाही आहे का? तिने एक मला व्हिडिओ पाठवला आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात कुठला व्हिडिओ? तेव्हा अर्जुन म्हणतो की दाखवतो, पण हा तुला व्हिडिओ कसा दाखवला नाही या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. तर इकडे आता नागराज अर्जुनचं बोलणं ऐकतो आणि लगेचच महिपतला फोन करतो आणि म्हणतो, अरे महिपत, तुला माहिती आहे का, या प्रियाने सगळी वाट लावली आपली. आपल्याला जो व्हिडिओ पाठवला आहे ना तिने, तो व्हिडिओ अर्जुनला सुद्धा आला आहे आणि अर्जुन आता घरी आला इथे आणि तो दादाला सुद्धा तो व्हिडिओ दाखवणार आहे. मला तर वाटतं की आता आपलं काही खरं नाही आहे. त्या प्रियाने आपल्या तिघांची रवानगी जेलमध्ये करून ठेवलेली आहे. तेव्हा महिपत म्हणतो, हे बघा नागराज शेठ, तिथे जे जे काही घडतंय ना ते प्लीज आम्हाला फोन करून जरा तुम्ही कळवत राहा. तेव्हा इकडे आता महिपत म्हणत असतो की ही प्रिया आहे ना, सोडणार नाही मी तिला, फक्त एकदा मला सापडू दे, तिचा काटा काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. तर इथे सुमन म्हणत असते, कुठला व्हिडिओ पाठवला आहे तिने आणि आम्हाला का नाही पाठवला? तेव्हा इथे अर्जुनात आपल्या मोबाईलवरती जो व्हिडिओ प्रियाने पाठवलेला असतो तो व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवतो. तेव्हा इथे सायली म्हणते, पण हा व्हिडिओ तुम्हाला नाही पाठवला आहे का तिने? मला आश्चर्य वाटते या गोष्टीचं. म्हणजे अर्जुन सरांना पाठवलं आहे आणि तुम्हाला कुणालाही हा व्हिडिओ पाठवलेला नाही आहे. म्हणजे असं का केलं असेल प्रियाने? तेव्हा रविराज काका म्हणतात, हे सगळं जर माझ्या मुलीबरोबर घडलं ना काही वाईट साईट, तर मला ते अजिबात सहन होणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर, तू काळजी करू नको, आपण आहे ना पोलीस कंप्लेंट करूया, ती केली तर बरं होईल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी आधीच पवार यांना सुद्धा कळवून ठेवलेलं आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. अस्मिता अर्जुनला म्हणत असते, तू मला का बोलतोयस, माझ्यावरती का घसरतोयस तू? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तू आणि तन्वीने मिळून सायलीवरती नेकलेस चोरण्याचा आरसुद्धा घेतला होतात ना, तू तेव्हाच तिला का नाही थांबवलंस? त्यानंतर तू आणि तन्वीने सायलीला खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, हो की नाही? मग तेव्हा तू तिला बोलायला हवं होतंस ना की सायली या घरची सून आहे. तू घेतलीस का बाजू? अजिबात बाजू घेतली नाही आहेस तू. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की हे बघ पूर्णाजी, जरी तन्वी प्रतिमा आत्याची आणि सिनियरची मुलगी असली तरी सुद्धा तिला आपलं घर तोडण्याचा काही एक अधिकार नाही आहे, कळलं तुला अस्मिताई? तेव्हा अस्मिता खूपच जास्त अर्जुनला घाबरते आणि आता शांतपणे त्याचं बोलणं ऐकते.